ओके, जरा मी क्लिप हे केली, मध्येच कट केलेली. परत एकदा व्हिडिओ शूट करतोय. सो या सो सद्गुरूंचं नेक्स्ट कमेंट होती, अ, कसं रिलिजियस झील असतो इंडियामध्ये खूप आहे, आणि खूप अ, काय म्हणतात त्याला, रिलिजियस खाप पंचायत आहे, किंवा खूप असे कम्युनल फिलिंग आहे. तर त्याच्या सद्गुरूंनी कसं सांगितलं, ऑर्थोडॉक्सी वगैरे, की तुमच्या घरी कधी पण काही क्रायसिस यायचं, तुम्हाला सिक्युरिटी इश्यू आहे, तुम्हाला मेडिकल इश्यू आहे, कोण येणार आहे तुमच्या मदतीला रे? तुमच्या जातवालेच येणार आहेत गावाकडे. आणि जसं जसं तुमच्या सिस्टीम स्ट्रॉंगर होतात, जसं की तुमचे पोलीस इन्फ्रास्ट्रक्चर सिटीमध्ये बेटर असतं, हॉस्पिटल्स असतात, जशी जशी तुम्हाला तुमच्या अ, ह्याच्या अराउंडच्या सिस्टीम स्ट्रॉंग असतात, रिलिजन ऑटोमॅटिकली कमी होत जातो. जसं की सिटीमध्ये ऑब्व्हियसली जास्त लिबरल आहेत गावाकडे पेक्षा, आणि त्याला काय तुम्हाला करावं लागत नाही. म्हणजे ह्या एक नॉवेल थॉट वाटला मला, की कम्युनल गोष्टी घालवण्यासाठी तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. हे मी लिंक केली नव्हती. मला असं वाटलेलं टू डिफरंट थिंग्स. आता हे सगळं झालं सोशल इश्यूज बद्दल. ह्याच्यात अध्यात्म कुठं नाही आलं सद्गुरूच्या. अध्यात्मात बाबतीत मी एकच एक्झाम्पल देतो, आणि बाकी कसं आहे, मी व्हिडिओज बघतो एक्झाम्पल आणि विसरून जातो. आय डोंट हॅव टू रिमेंबर दिस, पण आता हा व्हिडिओ करायचा म्हणून आय एम ट्राईंग टू रिमेंबर. तर आध्यात्मिक डेव्हलपमेंट बद्दलचा एक त्यांचा इंटरव्ह्यू होता. एक अमेरिकन रेस कार ड्रायव्हर आहे, फेमस रेस कार ड्रायव्हर आहे. तिचं नाव मे बी मी नंतर कमेंट्स मध्ये टाकेल. तिने पहिलाच क्वेश्चन सद्गुरूला विचारला, तो म्हणजे हे काय, म्हणजे हे जर चाललाय संसार आहे, तो असार आहे ना, म्हणजे काय, ह्याला काय अर्थच नाहीये ना, असा म्हणजे काहीतरी असा की दिस इज मिनिंगलेस, असं तसं. नैराश्य होतं थोडंसं क्वेश्चन, पण नैराश्य म्हणण्यापेक्षा असं काय काय दिस डझंट मीन एनिथिंग, राईट, टू सद्गुरू. पहिलाच क्वेश्चन होता. तर त्यावर सद्गुरूंनी आन्सर केला, हा जो तुम्हाला क्वेश्चन विचारते की जसं जीवन निरर्थक आहे आणि काय खास मजा नाही आहे, हा तू जेव्हा तू रेस कार चालवत असतेस आणि तुझं पाय ऍक्सेलरेटरवर असतो, त्या मोमेंटला तुम्हाला हा प्रश्न विचारणार नाहीयेस. तू विचारतेस कारण तू आता इथं बसली आहेस, आणि तू अ, अ, म्हणजे आता माझ्याच ग्राफ कडे न्यायचं, म्हणजे तू इमर्स नाहीयेस. हा वॉज अ व्हेरी व्हेरी परफेक्ट आन्सर टू मी, आणि इट मॅच्ड माय ऑब्झर्वेशन. कारण बेसिकली बोर्डम आणि इमर्शन कसे अपोजिट आहेत, आणि सद्गुरूंनी असं काही आध्यात्मिक किंवा काही फॉर मॅजिकल आणि महादेव आणि ह्याचं काही आन्सर नाही दिलं तिला, जेव्हा तिने विचारलं जीवन असणार आहे. सद्गुरूंनी फक्त एवढं सांगितलं, तुझा पाय ऍक्सेलरेटरवर नाहीये म्हणून तू आता असा विचार करतेस, विच इज माय ऑब्झर्वेशन ऑल्सो, की तुम्हाला इमर्शन मिळवणं जगात, तुमचं स्वतःचा मीपणा घालवू शकणं, आणि ऍक्सेलरेटरवर आहात आणि तुम्ही रेस चालवताय, म्हणजे काय ना, यू आर कम्प्लिटली इमर्स अँड यू आर एन्जॉईंग द एन्जॉईंग म्हणण्यापेक्षा यू आर नो मोर देअर. यू आर जस्ट दॅट फिलिंग ऑफ रेसिंग, अँड मॅजिकल फिलिंग आहे, विच पीपल ऍक्च्युली चेस. म्हणजे तुम्ही बंजी जम्पिंग करता, काय काय तेच करताय, इव्हेंच्युअली तुम्ही तेच फिलिंग हे करता, चेस करताय. सो दॅट आध्यात्मिक बाबतीत ते वाक्य मी म्हणेल की सद्गुरूंचं असं काय नॉन ऑब्विस वाक्य होतं ते. आय लाईक दॅट आन्सर. आणि आता मग मी तर मग फॉरगेट एव्हरीथिंग एल्स. मग फॉरगेट सद्गुरूचे बाकीचे फॉलोअर कसे आहेत, आणि त्यांनी किती धंदा केलाय, किंवा त्यांनी किती पैसे मिळवले, का तो कुठल्या हे करतात, आ, कुठल्या पार्टीला वगैरे साथ देतात. ठीक आहे, तो पण एक विषय होऊ शकतो, पण माझं हे वाक्य आहे की ह्या अर्धा एक तासाच्या जे मी ऐकलं सद्गुरूचं, त्याच्यातून मला काही नवं मिळालं का? आणि ते सद्गुरूंच्या होते, माझा हो आहे आन्सर त्याचा. आणि बऱ्याचशा जे चांगले चांगले वक्ते असतात, जे आपल्याला ऐकायला आवडतात, पण बऱ्याचदा नसतात त्याचा आन्सर. म्हणजे आता एकी आणि प्रेम आणि हे सगळं हे मला पण कळतं. मला कोणी मोठ्यांनी सांगायची गरज नाहीये. पण इफ समबडी टेल्स मी समथिंग विच आय हॅव नॉट थॉट ऑफ, आय कन्सिडर दॅट पर्सन ॲज अ वर्थ पर्सन टू लिसन टू. तर हा निकष आहे, म्हणजे माझा टेस्ट आहे ही, कुठल्याही गुरुला गुरु मानण्याची.
आता हीच टेस्ट म्हणजे आता शेवटचा मी बॅटिंग झाला आता परत तेच म्हणजे अनालॉजी वापरणार की आता माझा प्रश्न तुला आहे म्हणजे माझं मी टेनिसवर तुझ्या कोर्टला मी साईडला मी बॉल टाकलाय की हे काय म्हणतात त्याला अ, ही टेस्ट तू तुझ्या कुठल्या गुरुला तुकाराम जे तू म्हणाला किंवा मे बी मी म्हणेल अजून एक बॉल टाकतो मी हा तर बॉल म्हणजे तुला फुलटॉसच देतोय मी कारण आय पर्सनली ऑल्सो लाईक जावेद अख्तर अं, पण ह्याच्यावर मी जराही थॉट पण लेट्स से तुला जावेद अख्तर किंवा नागराज मंजुळे पकड चल कारण मी त्याचा बॉल केला व्हॉट वॉज इट दॅट आफ्टर लिसनिंग टू द सेशन तुला असं वाटलं की अरे हा नॅचरल विचार नाहीये हा हा ऑब्विस विचार नाही हा काहीतरी मोठा आहे काहीतरी वेगळाच विचार आहे जो मी शिकलो असं असेल तर मी त्या माणसाला सद्गुरू मानू शकतो आणि ते कोण असे वाक्य आहेत त्यांचे एक्झाम्पल देऊ शकतोस तू आणि सद्गुरूंच्या बाबतीत म्हणशील तर स्पिरिच्युअल जगात जर्नीमध्ये पण मी अजून वाक्य सांगू शकतो त्याची पण मी एकच सांगितलं स्पिरिच्युअलिटी बद्दल बट इफ यू वॉन्ट फॉर इफ एनीबडी वॉन्ट्स आय कॅन ऍड मोर सेंटेन्स टू इट बट दॅट इज माय क्रायटेरिया नाव द बॉल इज इन युअर कोर्ट वेअर आय आस्क यू चॅलेंज यू टू talk about your not normal leaders, but anybody you follow, and what are the sentences which make differentiate them from you yourself, something which you could not have thought about. All right.